नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर जसं की आपण आज WhatsAppवर एक पोल घेतला होता, की कोणाला कसे आपल्याला कोणत्या पद्धतीचे व्हिडिओ पाहायला आवडतील. तर मॅक्सिमम लोकांचं आन्सर होतं, की आपल्याला लाईव्ह मार्केटमध्ये मी कसा ट्रेड करतोय ते पाहायचं आहे. तर त्याचाच मी एक पार्ट 1 म्हणून आज मी थोडंसं रेकॉर्डिंग केलेलं आहे आणि याच्यापेक्षा बेटर रेकॉर्डिंग मी उद्यापासून ट्राय करेन. ओके. तर पाहूया आपण आज कशाप्रकारे मी ट्रेड केलेला आहे आणि आजच्या ट्रेडमधून तुम्हाला खूप इम्पॉर्टंट लर्निंग भेटणार आहे अबाउट द स्टॉप लॉस. मार्केटमध्ये स्टॉप लॉसचं इम्पॉर्टन्स किती आहे हे तुम्हाला समजून जाईल. तर व्हिडिओला लास्टपर्यंत पहा. टाइम झालेला आहे 12:45 झालेले आहेत. तर 12:45च्या आसपास माझी पोझिशन तुम्हाला दिसत असेल की 3,000 रुपये प्लस मायनस मध्ये असं दाखवत आहे. थोडं कमी जास्त PNL व्हॉलटाईल होत आहे. तर पाहूया आपण आज काय पोझिशन बनवलेली आहे. तर माझी पोझिशन सध्या हा एक स्ट्रँगल बनवलेला आहे मी, कारण की मार्केट थोडं आता मला सध्या साईडवेज दिसत आहे आणि जस्ट 9:30च्या आसपास मी हा स्ट्रँगल बनवलेला आहे. आणि सकाळची माझी कॅरी फॉरवर्ड पोझिशन आलेली आहे की पीई साईडला, कारण की बुलिश मार्केटमध्ये बुलिश व्ह्यू दिसत आहे आणि बुलिश व्ह्यू असल्यामुळे मी काय केलेलं आहे, पीईला होल्ड केलेला आहे. जर मार्केट आपलं 45,200च्या वरती जर क्लोजिंग दिले तर हे पूर्ण 23 रुपये मिळून जातील आपल्याला विथ 165 क्वांटिटी. आणि जर मार्केट या 2 पॉईंटच्या रेंजमध्ये जरी क्लोजिंग दिलं तरी पण आपल्याला हे पैसे मिळू शकतात. परंतु आय एम नॉट एक्सपेक्टिंग ऑल द मनी, बिकॉज मार्केटमध्ये आणखी 2-2.5 तास बाकी आहे. तर मार्केट थोडेफार व्होलाटाईल होऊन एखादा एसएल सुद्धा जाण्याची शक्यता आहे. तर असा प्लॅन सध्या केलेला आहे मी. पाहूया चार्टवर जाऊन एकदा पाहूया की आपण काय केलेलं आहे, सध्या कशी पोझिशन बनवलेली आहे. जसं की आपण पाहत आहे की मार्केट सकाळी गॅप डाऊन ओपन झालं आणि गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर स्ट्रॉंग रिव्हर्सल आलेला आहे मार्केटमध्ये. तर मार्केटमधून एवढा रिव्हर्सल आल्यामुळं डायरेक्टली ही लेवल ब्रेक करेल असे एक्सपेक्टेशन नाही आहे माझं. परंतु मार्केटने ब्रेक केलं तर वी हॅव स्टॉप लॉस विथ अस. सो आपण सध्या मी काय केलेलं आहे, 800च्या लेवलला मी सी शॉर्ट केलेला आहे आणि 400च्या लेवलला मी इथून काय केलेलं आहे, जसं की इथं टाइमपास केला मार्केटने आणि नंतर ब्रेकआउट दिलेला आहे. तर इथं बायर ऍक्टिव्हिटी झाल्यामुळे माझा व्ह्यू आहे की मार्केट ही लेवल डिफेंड करू शकतं आणि आणि कालची क्लोजिंग प्राइस पण इथे आहे. त्यामुळे थोडा या या रेंजमध्ये मार्केट कुठेतरी क्लोजिंग देण्याची शक्यता वाटत आहे. त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे, तर पोझिशनमध्ये जसं पाहिल्याप्रमाणे मी थोडा बुलिश व्ह्यू ठेवल्यामुळे माझ्याकडे 2 क्वांटिटी पीईची आहे आणि 1 क्वांटिटी सीईची आहे. आणि जसं तुम्ही या PNL मध्ये तुम्ही पाहू शकत असाल की आर्किटेक्टचे माझ्याकडे ही सोल्ड केलेली पोझिशन आहे, होल्डिंग सोल्ड केलेली आहे. जसं तुम्हाला माहित असेल तर हा एक IPO आला होता आणि हा IPO आपण 10% प्रॉफिटमध्ये एक्झिट केलेला आहे सकाळी. एक मिनिट मी तुम्हाला दाखवतो, होल्डिंगमध्ये दिसत असेल. तर हा IPO आपल्याला मिळालेला असून आपल्याला 10% ऑफ प्रॉफिट याच्यामध्ये झालेला आहे. तर असंच तुम्हाला IPO बद्दल थोडीफार काही माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर याच्यावरती पण मी तुम्हाला डिटेल व्हिडिओ बनवून देतो, जेणेकरून तुम्ही डिसाईड करू शकता की कोणत्या IPOला अप्लाय करायचं आणि कोणत्या IPOला अवॉइड करायचं, हे तुम्ही इझिली अंडरस्टँड करू शकता. तर पाहूया मार्केट कुठे जाते, मी अपडेट करतो तुम्हाला. सध्या मार्केट याच रेंजमध्ये ट्रेडिंग करत आहे. रेंज ब्रेक केली तर मी तुम्हाला अपडेट करतो. टाइम झालेला आहे, 2 वाजलेले आहेत. तर 2 वाजता आपली पोझिशन पाहू शकता तुम्ही की पूर्णपणे आपली पोझिशन निगेटिव्हमध्ये आलेली आहे. 2,000 रुपये मायनस दाखवत आहे. याचं रिझन असं आहे की मित्रांनो, मार्केटमध्ये पूर्णपणे व्हॉलॅटिलिटी आलेली आहे आणि पूर्ण मार्केट व्हॉलटाईल झाल्यामुळे आपली पोझिशन ते स्टॉप लॉस हिट झालेले आहेत. तर आपण पोझिशन समवेअर इथं मार्केट असताना घेतलेली होती आणि मार्केटनी स्पीडमध्ये वरची एक अपमूव्ह दिला आणि अपमूव्ह झाल्यामुळे मार्केटमध्ये पूर्ण मोठीच्या मोठी एक स्पाइक आलेली आहे आणि त्या स्पाइकमध्ये आपला सी साईडचा एसएल गेला आणि लगेच मार्केट टर्न अराउंड झाल्यामुळे पीई साईडचाही एक एसएल गेलेला आहे आपला. आणि मार्केट सध्या आपल्या जिथं आपण डिसाईड केलं होतं त्या रेंजमध्ये येऊन मार्केट ट्रेड करायला लागलेलं आहे. असो, जो आपण फक्त अनालिसिस करायचं आहे. जर ॲज पर अनालिसिस मार्केट आपल्या रेंजमध्ये ट्रेड करत आहे, परंतु मार्केटने स्पाइक मारल्यामुळे आपण मार्केटमधून आउट झालेलो आहे. तो अशा गोष्टी मार्केटमध्ये होत राहत असतात. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, मार्केटमध्ये स्टॉप लॉस लावून काम करायचं आहे. जर मार्केट इथून जर स्टॉप लॉस हिट न करता डायरेक्ट वरतीच गेलं असतं तर खूप मोठा लॉस करावा लागला असता. त्याच्यामुळे होप ट्रेडिंग करायचं नाहीये. आपलं मार्केटमध्ये सिस्टीममध्ये स्टॉप लॉस लावूनच काम करायचं आहे. जर तुम्ही होपमध्ये बसला की मार्केट रिटर्न येईल तर ऑप्शन सेलिंगमध्ये खूप मोठा लॉस होऊ शकतो, कारण की
ऑप्शन सेलिंगमध्ये अनलिमिटेड रिस्क असते. तर चला मार्केटमध्ये आणखी आपल्यासाठी काय राहिलेलं आहे किंवा आपला स्टॉप लॉस किंवा आणखी पोझिशन करायचा काय प्लॅन आहे का ते सांगतो तुम्हाला. जसं की आता 2 वाजून गेलेला आहे त्याच्यामुळे माझा कोणताही प्लॅन नाही नवीन एंट्रीसाठीचा. परंतु एक आपल्याकडे सकाळचा एक पुट राहिलेला होता, तो पुट ₹8 आहे आणि मार्केट 200च्या वरती क्लोजिंग देईल असं दिसत आहे सध्या तरी. कारण की बँक निफ्टीची प्राइस सध्या चालू आहे 45,500च्या आसपास. जर 500-300च्या आसपास जर यायला लागलं मार्केट तर आपण याला पण क्लोज करून टाकणार आहे. तर हे पूर्ण ₹9 देईल आणि ₹9 आणि 165 क्वांटिटी समवेअर 1600, 1600, ₹1650 आहे त्याच्यात. तर आपला काइंड ऑफ ब्रेक इव्हनच्या आसपास आजचा डे क्लोज होऊ शकतो नो प्रॉफिट नो लॉस मध्ये. दॅट्स फाईन. ॲट द एंड ऑफ द डे मी तुम्हाला आणखीन एकदा पोझिशन क्लोज झाल्यानंतर मी तुम्हाला अपडेट करतो. ओके, टाइम झालेला आहे 3:30 वाजून गेलेला आहे. मार्केट क्लोज झालेलं आहे आपलं. तर आपण पाहूया की मार्केटमध्ये आपली पोझिशन काय आहे. तर एकदा रिफ्रेश करतो पेजला. तर पाहू शकता ब्रेक इव्हनला आपण आज नो प्रॉफिट नो लॉस मध्ये आपण आपली पोझिशन एक्झिट केलेली आहे. तर सध्याचं मार्केट पूर्णपणे व्होलाटाईल झालेलं आहे. अप ट्रेंडमध्ये गॅप अप ओपन होते. काही ग्लोबल सिनेरिओमुळे मार्केट गॅप डाऊन ओपन होते किंवा गॅप अप ओपन होते आणि तिथून एक शार्प रिव्हर्सल पाहायला मिळत आहे मार्केटमध्ये आपल्याला. तर अशा मार्केटमधून काय करायचं ऑप्शन सेलरने, तर नक्की आपलं कॅपिटल प्रोटेक्शन करण्यावर जास्त फोकस करायचा आहे. प्रॉफिट तर आपण कमवत राहू. ज्यावेळेस मार्केट काहीच मुवमेंट देत नाही त्यावेळेस तर आपण प्रॉफिट कमवतच असतोय. परंतु ज्यावेळेस मार्केट मुवमेंट देते अशा वेळेस आपण आपलं कॅपिटल प्रोटेक्शन केलं पाहिजे. आणि याच्या उलट आहे की ऑप्शन बायर जे असतील त्यांनी आज ऑप्शन बाईंग मध्ये जर पैसा नाही कमवला तर कधी कमवणार मग. त्यांनी आज पैसा कमवला पाहिजे पूर्ण. आपल्याला जसं आपण ह्या निफ्टीचा चार्ट बघतोय इथं आपल्याला एक एंट्री भेटली होती. आपल्याला बँक निफ्टीच्या चार्टवर जाऊन पाहूया आपण की बँक निफ्टीमध्ये पण आपल्याला ट्रेड करायचा असेल तर इथे एक एंट्री भेटली होती आपल्या सेटअप प्रमाणे. इथे एक एंट्री आपण करू शकत होतो. तर एंट्री मिळत असतात पण आपण आपल्या कॉन्फिडंटली आपण ट्रेड केला पाहिजे. आणि जसं की मी तुम्हाला सांगत होतो की आपण पाहिलं होतं की आपली पोझिशन साधारणतः 1-2च्या आसपास आपण बिल्ड केली होती. या या पॉईंटला आपण दुसरी पोझिशन ऍड केली होती आणि त्याच्यामध्ये काय झालं होतं की आपण या साईड इथे एस एल लावलेला होता. परंतु अचानक स्पाइक आल्यामुळे आपला एस एल सिस्टीम मधला स्टॉप लॉस हिट झाला आणि एस एल हिट झाल्याबरोबर शार्प रिव्हर्सल आला आणि त्याच्यामध्ये आपला पी साईडचा पण एस एल हिट झालेला आहे. त्याच्यामुळे त्या पोझिशन मधून आपण एक्झॅक्टली बाहेर पडलेलो आहे. आणि जो आपल्याकडे 45,200चा पी स्टार्ट केलेला होता तो पूर्णपणे झिरो झालेला आपल्याला दिसत असेल. तर मला एवढं सांगायचं आहे की जर आपण इथं पोझिशन काढली नसती तर या मुवमेंट मध्ये तो सीचा प्रीमियम जवळपास ₹500 गेला होता. तर तुम्ही इमॅजिन करू शकता की किती लॉस झाला असता आपला. तर असं प्रेडिक्ट करायचं नाही मार्केटमधून. आपल्याला ज्यावेळेस आपला पहिला स्टॉप लॉस असतो तो सगळ्यात लहान स्टॉप लॉस असतो. त्या स्टॉप लॉसला आपण आपली पोझिशन एक्झिट करणं गरजेचं असतंय. होप्स मध्ये जर आपण जर ट्रेड करत बसलो किंवा आता मार्केट रिव्हर्स येईल तर मार्केट असं रिव्हर्स येणार नाही. आपला पूर्णपणे लॉस होऊ शकतो. आपलं कॅपिटल पूर्ण झिरो होऊ शकतं. अकाउंट झिरो होऊ शकतो. याची आपण काळजी घ्यायची आहे. तर उद्यासाठी मार्केटमध्ये कसा प्लॅन करायचा आहे ते पण थोडं डिस्कस करूया. तर मार्केट जसं की तुम्ही पाहत आहे की पूर्णपणे आता रेजिस्टन्स लेवलला आपल्याला दिसत आहे. परंतु हा रेजिस्टन्स मल्टिपल टाइम टेस्ट झालेला पण तुम्हाला दिसत आहे. तर मला उद्या फक्त फ्लॅट ओपनिंग पाहिजे आणि फ्लॅट ओपनिंग झाल्याबरोबर जर मार्केट हा इथला आजचा हाय जर ब्रेक करत असेल तर आपण एक प्लॅन करू शकतो. आणि सेम कंडिशन निफ्टीमध्ये पण दिसत आहे. निफ्टीने रेजिस्टन्स लेवल ब्रेक केलेले आहे आणि जर निफ्टी उद्या या पॉईंटला कुठेतरी ओपन होत असेल तर निफ्टी मॉर्निंग आवरलाच एखादा मुवमेंट दाखवून आपल्याला इथपर्यंत 22,100च्या आसपास मार्केट उद्या कुठेतरी क्लोज झालेलं दिसू शकते आपल्याला. आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल. पूर्णपणे लाईव्ह मध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. मी अशाच पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला बनवत जाईल. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल द टाइम बाय बाय. टेक केअर.